तुम्ही कधी देखील नाही होणार मुठीनं लाडू आणि पेढा फेमस आहे बरं. ते सकाळी मा रेडी होईसनी मस्त पारले आणि चाललेलीच भूमी नंतर चॉबी आणि बजारने चाललेली कारण मुक्तीले जाणारच भाऊ गैरा दिवस वेगात म्हणतात. चला बैना दुमते पपुटाने भरेली पुरी पहिले तर पुरी चकाचक करलेच भू दुमले नंतर निंजास कालुल्ली सनी टंकी खाली आहे. चला पेट्रोल टाकली बाई आपला फॅन फॉलोअर आहे बरं. ले बाई ओके ब्रो चाल मग भेटू. हॉटेली गैरा हुई जाले त्यार रस्ता टोल नाका लागी वाते देखा रे भो ट्रक फुल भरेले टोल नाका आहे आमनं गावनं आमनं दळवेल 3-5 किलोमीटर अंतर राज भो मुंगटी. तुम्ही तर काय खायला नाही होणार मुंगटीना मावा पेडा थोडा टाइम पोची जातच मुक्तीले देखील गाडीला देस. चला थोडा बाजार रास करलो बाजार लिसनी करतेस फोन पे निंजास दुसरं काम ले तर लागच बाजार पटामा म्हणतं भाजीपाला लिहून काहीतरी ते मेलेलेस कांदा बटाटा टमाटा आणि तिथेच क्या चला बाजार ते घ्या भूबी लाग झाले नाश्ता करलेत म्हणतं काहीतरी मस्त पावडा लिहिलंच भूक खावा नाश्ता करी मस्त मावा पेडा आणि लाडू लेवाल निंजास हॉटेल फेमस आहे बरं. आटला मावा पेडा एकच नंबर विषय नेणार. चला भो सगळं बाजार तो घ्या ते चॉबी लायसन निंजास घरकडे ओके पब्लिक भेटूत मन एक ब्लॉक मध्ये नाही फडका मारायला लागा थोडा धूळ बटेल होतं नंतर एक सामान आणायला लागतात बाई चढती चढांची वर चाली देखील आपली दुकान रेडी होई जा पुरा साहित्यशी टिका पाणी पुरा तेज लोंगीवाला इकडे मिठा पाणी बटारान चटणी पण मस्त रेडी करले. एक माणूस इकडे गवत रांत भो सर्व्हिस रोड न काम शे नंतर डबा लिसन निंजा आवडती वस्तू लेवाले तुमले देखडा. चला मी धाडदे स्वामीले आपल्या ताईकडे देखील टॉमी आणले वाव बासुंदी एक नंबर भाऊ एकच नंबर लागत इसनी मस्त ज्यूस ना माग चाल देतच भाऊ आम्ही. चला गिरायकी करली बाई जग्गू शेट पल्सरवर येले भाऊ पुरा फॉर्म आपली दुकानावर छोटा हातीवाला पण थांबजास भाऊ पुरी खावाले बाई छोटा डॉनले तर पुरा लोड करेले ना या भाऊन त्या भागनांशेतच भाऊ स्वागत आहे बाई तुम्हाला आपली दुकानावर. मी दिदेस पाणीपुरी मस्त आवडणी बनतेस ते दादाला दिदेस पाणीपुरी या दोन्ही जिगरी यार काय बसणार भाऊ या देखा भाऊ शेट लोके नुसतं थकावा काढायला येतच बरं आपली दुकानावर लास्ट आले करले 4-5 गिरायके ओके ते पब्लिक भेटत मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये पहिल्यांदा श्री भागवत कथा ते नमस्कार जय शिवालाल जय शिवराय आणि मी बाबू आपली आज्ञा सुरुवात आपली लाडकी लक्ष्मी पण दुकानकडे काय छोटा छोटा पुले लावला होतात आमना टॉमी सांगतास पाणी दे भाऊ तर दुकानात सेटअप लावा लागतात त्याच कस्टमर आपला लाडका मारा पोरे राहतस मी दिदेस पाणीपुरी की नाही गिरायके कंटिन्यू करायला लागत बाई गैर ध्यान ठेवणं पडस गिरायकसनो डायरेक्ट मच्छर ना काम मोडायला लागत मी ऍटोरी बाई तुमले वाटरा नाही तयारी करी का चालणार सर आपले माहिती आहे का मंडळी आमना दळवेल गाव पहिल्यांदा श्री भागवत कथाना कार्यक्रम राहते म्हणजे आमना महान गावना व्यक्ती भाऊसाहेब चतुर बाबूराव पाटील यासना 75वा वाढदिवसानिमित्त ठेल रासभो कार्यक्रम आपला मागे छोटे छोटे पलटण रासभो आपला हो ब्लॉग जे पण भाऊ दादा देखील होती जे आपला आसपास खेळ असणार जरूर या भो श्री भागवत कथा आहे तुम्ही ईशात कार्यक्रम शोभावाडी कार्यक्रम टाइम रास रातना 8 ते 11 पर्यंत या कार्यक्रम आनंद लिहा भागवत कथा करणारा महाराज यासनं नाव हरिभक्त पारायण जनार्दनजी महाराज आळंदी आरावेकर यासनं रास 6 तारखेले लास्टनी कथा राही देखील या गावनी मंडळी आणि बाकी आपला जवळपास खेळ असणार लोक खूपच मंडळी असे उपस्थित राहत डेकोरेशन पण खूप छान करेल रास भाऊ नवीनच काहीतरी अति सुंदर स्क्रीन पण आको लाईव्ह पण देखता युट्यूब वर काय की माइंड फ्रेश होईल डायरेक्ट एकदम निवांत इकडे आपली तरुण मंडळी मागे डान्स पण चालू आहे भाऊ जे देवनी धुनवर जागावर लास्टले आपला भैया भाऊ कृष्णाना रूप लेल रास भाऊ एक दादा त्या नारायणना खूपच असं छान एकाले आणि ऐकाले भेटणं तर काय मग आमने ओमनीले चमकाडा लागतात कारण जत्राला जाणार नागेश्वरले बाई जुना लोके बैलगाडा तर गाडावर जाय ते ना जमाना कार काय ते धुम काय मस्त चकाचक धुवाय जास भाऊ आमने ओमनी तर तयारी मला लागतात द्या काय ते कपडा काय आमना भाऊ जास्तच पाम आहे बाई माल जड पडी गया तर आम्ही निघातच जत्राले इकडे मागे आपली फॅमिली बटेली अक्सा नॅशनल हायवे पाहिजे जी पण लिहिलेच स्टर्न शॉर्टकट आहे भाऊ 15 मिनिटांमा डायरेक्ट नागेश्वर ते काय मेन रस्ता आहे पण रस्ता काय सुधारेणार आणतो फायनली पोची जातच मग आम्ही आपली ओमनी आठे डेप राही देखा रे भाऊ किती पार्टी पण जाई राहत कसे भाऊ तरी प्लॅन चालू इकडे चला मग लवण कुदत कादत देखील धक्का बुक्की डाय गर्दी आणि वरती नून गैर डेंजर आहे भाऊ कसा तरी पाय पडी सनीच बाहेर का भाऊ पहिले गैरी मज्जा आहे पण ते काय नाही भाऊ तुमले जायचंच गार्डन पहिले ते नाश्ता करले होते आणि मस्त आणले भाऊ भज्जी शेव जिलोबी काय चिवडा ते मस्त एक नाश्ता करले तर आम्ही बच्चूले आनंदच दिले चला मग गार्डन देखील एक नंबर बना डायरेक्ट विषय घर जाऊन म्हणणं होतं टॉमिन मी लागतच बाहेर चालतोय पाणीपुरी काय ते आनंद काय दाम शेकन बाय ना गैरात मज्जा होणे टॉमी चांगलं देखतच चला गैरी मज्जा होणे भाऊ मस्त फिराने भेटूत मग नेक्स्ट ब्लॉग